सांगली शहरासह उपनगरात सांगली, मिरज, कुपवाड आणि परिसरातील बुद्धविहार आणि मंडळांच्या संयुक्त विद्यमाने तथागत गौतम बुद्ध यांची 2568वी जयंती साजरी करून शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी बौद्ध समाज बांधव आणि आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते। यावेळी चौकात शोभायात्रेचे स्वागत करून रॅलीतील धम्म बांधवांना पाणी आणि पेढे वाटप करण्यात आले। यासाठी सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समितीतर्फे शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले। ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। सजवलेल्या वाहनात गौतम बुद्धांची प्रतिमा ठेवून शोभायात्रेस सुरुवात करण्यात आली। रमामाता उद्यानपासून शोभायात्रेला प्राध्यापक गौतमपुत्र कांबळे आणि प्राध्यापक डॉक्टर जगन कराडे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला। यावेळी बुद्ध अनुयायांनी तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला होता। यावेळी मिरवणूक पाहण्यासाठी इतर समाज बांधवांनीही रस्त्यावर गर्दी केली होती। यावेळी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे, दीपस्तंभचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक जगन कराडे, सांगली शहरातील सर्व विहाराचे अध्यक्ष उपस्थित होते। यावेळी विश्वशांती बुद्ध विहारचे अध्यक्ष विद्याधर बळखंडे, श्रावस्ती विहाराचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर कोलप, अंकली विहाराचे अध्यक्ष मोहन घोलप, दामणी विहारचे अध्यक्ष वैभव कांबळे, चांगदेव कांबळे, सुहास धोत्रे, सुरेश मोहिते, समता सैनिक दलाचे जितेंद्र कोलप आदी उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर महोत्सव समितीच्या अध्यक्ष स्नेहलताई सावंत, उपाध्यक्ष बीरेंद्र थोरात, अमर सम्राट प्राध्यापक रवींद्र ढाले यांनी शोभायात्रेचे स्वागत केले। सर्वांना सविनय जय भीम। आज जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची 2587वी जयंती सर्वत्र जगभरात मोठ्या उत्साहानं आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरी केली जाते। मुळात जगात आता शांततेचं पर्व सुरू होण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो संदेश जो गौतम बुद्धांनी दिलेला जो आहे तो मानवी कल्याणाचा आहे, मानवी सुरक्षिततेचा आहे आणि त्यासाठी म्हणून सांगली, मिरज, कुपवाड शहर त्याचबरोबर धामणी आणि अंकली या गावांच्या सर्व विहार मिळून जे आहेत या सर्व विहारांच्या मार्फत आणि तसेच जी काही आंबेडकरवादी मंडळं जे आहेत या मंडळांच्या वतीनं आज या ठिकाणीपासून जे गौतम बुद्धाची जी हस्तमुद्रा जी आहे या हस्तमुद्रेपासून ही शोभायात्रा आज निघत आहे। मला खरंच आनंद होतोय। जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे आणि ती आपलीच गरज आहे। सर्व मानव जातीसाठी ते कल्याणकारक असल्यामुळे मानवी विकास ज्याला म्हटला जातो तो विकास मानवापर्यंत येऊन पोचायला पाहिजे याच्यासाठी ही शोभायात्रा निघत आहे। या शोभायात्रेमध्ये सांगली, मिरज, कुपवाड, इनाम, धामणी आणि अंकली या गावातील सुद्धा याच्यामध्ये या शोभायात्रेमध्ये सर्वजण सहभागी आहेत। या सहभागी यात्रेंच्या मार्फत आपणाला मानवजातीच्या विकासाचा संदेश या शोभायात्रेतून दिला जाणार आहे। याच्यासाठी जेवढे सगळेजण सहभागी झालेले आहेत या सर्वांचं या सर्व विहारांच्या वतीनं आम्ही सर्वांचं स्वागत करतो आणि शोभायात्रेला सुरुवात करतो। जय भीम, जय भीम। जय भीम। आज विश्वाला शांतीचा संदेश देणारे आणि एकूण मानवी जीवन किंवा मानवी अस्तित्व युद्धापासून सुरक्षित राहावं म्हणून 2500 वर्षापूर्वी ज्या गौतम बुद्धांनी तत्त्वज्ञान मांडलं क्रांतिकारक, त्यांची आज 2587वी जयंती आहे। या निमित्तानं सर्व अखिल मानवांना मी शुभेच्छा देतो। सुरुवातीला आपण आता सांगली शहरामधल्या या बुद्धाच्या हाताच्या अभयमुद्रेच्या शांतीच्या प्रतीकासमोर सगळे आहोत। सांगली शहरातील, मिरज शहरातील जी बुद्ध विहार आहेत, दीपस्तंभ असेल, आणखीन बाकी श्रावस्ती असेल, निर्जल असेल, या सगळ्या विहारांच्या वतीने आज इथून शोभायात्रा निघत आहे।
ही शोभायात्रा सांगली शहरातून संचलन करीत बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ त्याचा समारोप होईल. अपेक्षा अशी आहे की यावर्षी सुरुवात आहे, पुढच्या वर्षी आणखीन अधिक लोक येतील, त्याच्या पुढच्या वर्षी आणखीन अधिक लोक होतील आणि उद्याच्या मानवासाठी, अखिल मानवासाठी ज्या तत्त्वज्ञानाची गरज आहे ते तत्त्वज्ञान, ते क्रांतिकारक तत्त्वज्ञान, जीवन पद्धती जागवण्याची प्रतिज्ञा आज आम्ही इथे घेत आहोत आणि एकूण मानवालाही तसं आम्ही आव्हान करीत आहोत. धन्यवाद.